मुलांनो, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मलाई बर्फी। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। मलाई बर्फी बनवण्यासाठी मी इथे जाड बॉटम असलेली कढई घेतलेली आहे। लोखंडाची कढई, मोठी कढई असेल जाडवाली तर तुम्ही ती यूज करू शकता, कारण की ना मिठाई जे बनवतात हलवाई ते लोखंडाच्याच कढईचा यूज करतात। त्यात टेम्परेचर छान मेंटेन राहतं आणि मिठाई छान बनते। या कढईत मी 2 लिटर दूध घालून घेतलेलं आहे। हे फुल फॅट दूध आहे आणि फुल फॅट दूधचाच यूज करा, कारण की त्यानेच आपली जी मलाई बर्फी आहे ती छान बनणार आहे आणि त्यातून तुम्हाला बर्फी ही भरपूर क्वांटिटीमध्ये मिळते। म्हणजे मी आता हे 2 लिटर दूध घेतलेलं आहे। माझी जवळजवळ 550 ग्रॅम मिठाई झाली आहे। आता बघा दुधाला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला याला कंटिन्यूअस हलवायचं आहे आणि जेव्हा यातलं पाव जे 2 लिटर मधलं अर्धा लिटर दूध जेव्हा उडून जाईल, त्यातलं पाणी जेव्हा उडून जाईल, तेव्हा आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। हे बघा ऑलमोस्ट अर्धा लिटर दूध यातलं कमी झालेलं आहे। यात मी पाव कप साखर घालते आहे। ही छान मिसळून घेऊयात। ही छान यामध्ये मिक्स झाल्यानंतर जे मेन जादुई इन्ग्रेडियंट आहे ते यूज करणार आहे। इथे मी सिट्रिक ॲसिड घेतलेला आहे। हे फक्त 2 चिमटी घालायचं आहे, कारण की आपल्याला हे दूध फाडायचं नाहीये, फक्त दाणे आणायचे त्यामध्ये। 2 चिमटी घातलेल्या आहेत। मी सगळ्या सिट्रिक ॲसिडचा यूज केलेला नाहीये। आता बघू शकता जसं आपण सिट्रिक ॲसिड घालतो तसे छोटे 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 दाणे दिसायला सुरुवात होते। हे बघा मी स्पॅच्युलावरही तुम्हाला दाखवते आहे। छोटे छोटे दाणे दिसायला लागतात। हे बघा जसजसं यातलं पाणी आटायला सुरुवात होते तसतसे हे दाणे थोडे थोडे मोठे व्हायला सुरुवात होते। हे बघा आता आपलं दूध जेव्हा सिट्रिक ॲसिड घातल्यानंतर ना याला मोठमोठे असे बुडबुडे यायला सुरुवात होते। सिट्रिक ॲसिडच्या ऐवजी तुम्ही दुसरे गोष्टीही यूज करू शकता, जसं की तुरटी असेल तुमच्याकडे तीही 2 चिमूटच यूज करायची आहे, किंवा तुम्ही विनेगर अर्धा चमचा घालू शकता, किंवा लिंबाचा रसही अर्धा चमचा, जास्त घालू नका। सेमच इफेक्ट मिळणार आहे, पण सिट्रिक ॲसिड होतं माझ्याकडे म्हणून मी ते घातलेलं आहे। बघा ते सिट्रिक ॲसिड घातल्यानंतर याचे दाणे पडायला सुरुवात झालेली आहे। आता मी आताच घालणार आहे 1 चमचा विलायची पावडर। जसं दूध आटत जातं ना तसं ते दाणे मोठे व्हायला लागतात आणि आपली मलाई बर्फी छान बनते। दूध जसजसं आटेल तसं ना थोडंसं केअरफुल राहा, कारण की ते बुडबुडे खूप मोठे मोठे उडायला लागतात। ॲक्च्युली त्यातलं मिश्रण ना उडायला लागतं जसं दूध आपलं आटतं। तर ना मी इथे ना एका पॉईंटला खूपच उडायला लागलं, म्हणून कढईचं जे झाकण आहे ते घेतलं, जेणेकरून ते माझ्या डायरेक्ट अंगावर उडणार नाही। बघा किती छान आणि मोठे मोठे दाणे सुरू झालेली आहे बनायला। खूपच उडायला लागलं म्हणून मी हे बघा झाकणाचा यूज केलेला आहे इकडे, जेणेकरून ते डायरेक्ट अंगावर उडू नये। याचा चटका खूप जोरात बसतो, ह्याची तुम्ही फक्त काळजी घ्या। आणि आणखी एक गोष्ट, मी जेव्हा मध्ये टीन सेट करायला गेले तेव्हा माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली। चूक म्हणण्यापेक्षा आपल्याला हे कंटिन्युअस का हलवायचं आहे ह्याचं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे। हे जर कंटिन्युअस नाही हलवलं आणि तुम्ही अर्धा मिनिट जरी इकडे तिकडे झाला तर काय होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। मी टीन सेट करायच्या नादात थोडंसं दुर्लक्ष झालं आणि हे बघा माझी बर्फी थोडीशी खाली लागली, म्हणजे खूप करपली नाही, म्हणून कंटिन्युअस हलवायचं आहे। आता बघा ऑलमोस्ट आता आपली बर्फी रेडी झालेली आहे। यामध्ये मी 1 चमचा तूप घालते आहे, जेणेकरून त्याला ना ग्लेज खूप छान येतो, म्हणजे एक शायनिंग येते, चमक येते आपल्या बर्फीला। बाहेर तुम्ही बघता की कशी चकचकत असते आपली जी मलाई बर्फी आहे ती। हे बघा झालेलं आहे। हे टीन सेट करण्याच्या नादात माझा थोडीशी लागली। एक टीन घेतला, त्यामध्ये मी बटर पेपर लावलं आहे, यामध्ये मी सेट करणार आहे। तुमच्याकडे जर एखादा डब्बा असेल तर तुम्ही त्याचाही यूज करू शकता। आता गॅस बंद करूयात आणि या मोल्डमध्ये हे बर्फीचं मिश्रण मी काढून घेते आहे आणि याला साधारण 1-2दा टॅप करूया, जेणेकरून ना काही ठिकाणी जर बर्फीचं मिश्रण गेलं नसेल तर तिथे व्यवस्थित जाईल। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक मी इथे शॉल घेतलेली आहे,
त्यामध्ये गुंडाळून हे ठेवून द्यायचं 7 ते 8 तास सेट व्हायला. ह्याने ना आपली बर्फी छान सेट होते. गरमीने ते पूर्ण अशी ओढून धरते बर्फी. हे बघा 7 ते 8 तास झाल्यानंतर मी ही बर्फी बघितली आहे. बघा किती छान सेट झाली. आता याचा आपण कॉर्नर लूज करून घेऊयात आणि एका चॉपरवर मी त्याला जस्ट 1-2 टॅप केले आणि आपली बर्फी सहजरित्या निघाली. पीसेसही किती छान आणि इझिली पडत आहेत. अगदी मस्त दाणेदार झालेली आहे. तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा. चला तर आपली मलाई बर्फी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.